Last time we have seen the ratio of areas of triangle is equal to product of their base and height, corresponding height. Is the ratio of product of their base and corresponding height. म्हणजे area of a triangle B1 H1 upon B2 H2. आणि आपण दोन कंडिशन पाहिल्या होत्या लास्ट टाइम मध्ये. त्याची पहिली कंडिशन होती की समजा दोन ट्रायंगल आहेत ज्यांची हाईट सेम आहे. यू नो द हाईट. हाईटचा अर्थ काय? हाईट इज द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द वर्टेक्स ऑन द बेस. दॅट इज व्हॉट वी कॉल द हाईट ऑफ द ट्रायंगल. जर दोन ट्रायंगलची जर हाईट जर सेम असेल तर त्याचा रेशो काय असणार आहे? त्याचा एरियाचा रेशो काय असणार आहे? तर हा H1 आणि H2 जे आहे हे दोन्ही सेम असेल तर हे एकमेकाला कॅन्सल होणार. H1 H2 ला एकमेकाला कॅन्सल होऊन आपल्याला उत्तर मिळणार B1 upon B2. याचाच अर्थ if there are two triangles with having the same height or common height, then the ratio of their areas is nothing but the ratio of their bases. आपण दुसरी कंडिशन पाहिली की असे दोन ट्रायंगल आहेत की ज्या ट्रायंगलचे बेस सेम आहेत. म्हणजे बेसची लेंथ जी आहे ती सेम आहे पण हाईट काय आहे? वेगवेगळी आहे. If the height is different but the base is common, then B1 and B2 will be equal and they will cancel to each other, and if bases are equal we'll get the ratio of the triangles as ratio of their heights H1 upon H2. म्हणजे जर बेस एक असेल तर आपल्याला हाईटचा रेशो घेतला की आपल्याला एरियाचा रेशो मिळून जाईल. जर बेस इक्वल असेल तर हाईटचा रेशो घ्या, हाईट इक्वल असेल तर बेसचा रेशो घ्या. लाईकवाईज. तर या प्रिन्सिपल वर वी आर गोइंग टू डू सम ऍक्टिव्हिटी. ही आपल्या पेज नंबर 3 वर दिलेली आहे. पेज नंबर 3 and that activity we are going to see now. So this is a page number 3 on your mathematics part 2 book. काय दिले बघू इथं. ही पहिला आहे. पहिल्यामधला फर्स्ट हा ट्रायंगल असा ABC हा एक ट्रायंगल आहे. त्यानंतर APQ हा पण ट्रायंगल आहे. त्याच्यामध्ये भरपूर ट्रायंगल आहेत. यू कॅन मेन्शन द ट्रायंगल्स. You can determine the triangle. So I can say triangle ABC आहे. This is ABC. Then there is a triangle APQ. Triangle APQ. Then triangle there is ARC. Then there is a triangle again APR. Then there is a triangle ARQ. Then there is a triangle of ABR. So all are the triangles. All the triangles. विचारले काय? विचारले what is the ratio of area of triangle ABC divided by area of triangle APQ. ABC म्हणजे काय? हा A, B आणि C म्हणजे हा मोठा ट्रायंगल. हा मोठा ट्रायंगल डिवाइड बाय एरिया ऑफ APQ. हा जो ब्लू मधला जो आहे हा ट्रायंगल आणि हा जो ब्लॅक मधला आहे तो ABC ट्रायंगल. राइट. आपला रूल सिंपल आहे. द रेशियो इज नथिंग बट B1 into H1 upon B2 into H2. It's very simple. Yes, very simple. B1 म्हणजे बेस ऑफ ट्रायंगल ABC. आता ABC चा जर हा बेस BC जर घेतला आपण तर दिस विल बिकम BC विल बी द बेस B1. हाईट म्हणजे परपेंडिक्युलर फ्रॉम द इफ BC इज द बेस देन A इज द वर्टेक्स. A वरून परपेंडिक्युलर आहे AR. So AR is perpendicular is दाखवले perpendicular. So it's AR, that is the height. Now divided by B2 and H2. Base of triangle APQ. PQ. So we can consider P to Q as a base. So PQ as a base. Into H पण height काय येणार आहे? AR जाणार. PQ वर perpendicular height from A is AR.
So AR ने AR को मार दिया. So we get the answer BC divided by PQ. It's very simple. म्हणजे काय का बघा. Let us analyze this. BC upon PQ काय आहे? BC is the base of triangle ABC. PQ is the base of triangle APQ. हा जो आहे हा APQ आहे. हा this is the APQ, right? APQ चा बेस काय आहे? PQ. जर हाईट जर सेम असेल, तर एरिया ऑफ रेशियो इज गिवन बाय एरिया ऑफ देयर बेसेस. इथे लिहिलं आपण एरिया ऑफ देयर बेसेस. इफ हाइट्स आर इक्वल देन B1 upon A2. मग याचा बेस काय आहे? BC. So BC upon PQ. So this is proved. दुसरा एक्झाम्पल खाली आहे. हे बुक मध्ये नाही, हे मी एक्स्ट्रा ऍड केलेलं आहे. सेमच आहे. आपला फॉर्म्युला B1H1 upon B2H2. ABP. Let us go to ABP. ABP कुठे आहे बघूया? ABP म्हणजे हा ट्रायंगल आहे बघा. ABP. राइट. आणि दुसरा ट्रायंगल काय आहे? AQC. AQC म्हणजे हा ट्रायंगल. राइट. फॉर्म्युला एकच आहे. B1H1 into H1 upon B2 into H2. Base of ABP. चा हा बेस काय धरू आपण? BP धरू. So BP into height of this ABP. आता ही हाईट म्हणजे परपेंडिक्युलर. हा तिकडे एक्सटेंड केला आपण तर हा AR will be the height of triangle ABP divided by आता AQC आता बेस काय आला? QC. So QC into ह्याची पण हाईट काय येणार आहे? AR हाईट आहे. So here AR. AR ने AR को मार दिया. So what we get? BP divided by QC. So BP is nothing but BP is this and QC is this. म्हणजे it's a ratio of their bases. It's a ratio of their bases. So it's very simple now. If you have base common, height common, then ratio of base. It's as simple as that. So this is the one exercise. Let us go to the second exercise. What is given? Right? It's here. इथं triangle बघा black मध्ये LMN is the one triangle and there is another triangle DMN. There are two triangles. बघितल्यावरच तुम्हाला कळणार की ह्या ट्रायंगलची हाईट आहे LP आणि या DMN ची हाईट आहे DQ. So the height same आहे का? नाही आहे. Height is not same. But MN is the base for LMN आणि MN हाच बेस आहे for the triangle DMN. म्हणजे या केस मध्ये काय आहे? या केस मध्ये बेस कॉमन आहे. जसं या केस मध्ये काय कॉमन आहे? इथं जर आपण जर म्हटलं तिथं हाईट इज कॉमन. हाईट इज सेम or I can say common. एकच ट्रायंगल आहे so I can say it is same or I can say common. आणि या केस मध्ये काय आहे? या केस मध्ये बेस इज कॉमन. हाईट कॉमन आहे. दोघांना सामायिक आहे. दोघांना बेस काय आहे? कॉमन आहे. So if the base is common, then the area का ratio काय असणार आहे? That is equal to the ratio of their corresponding heights. बघूया आपण. We'll write down here. So here आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला B1 into H1 upon B2 into H2. But we know the base is common, right? So we'll write down here. What is the base in LMN? LMN चा MN हा बेस आहे into height आहे LP divided by दूसरा जो ट्रायंगल है DMN
DMN चा बेस काय आहे परत MN च आहे सो इट इज MN into DMN ची हाईट वेगळी आहे so this I can say H1 and this I can say H2 so this is again height is equal to DQ DQ is the height so MN is a common मार दिया so we got the answer LP divided by DQ and LP upon DQ is nothing but ratio of their heights LP upon DQ so it's simple if the bases are common areas are in proportion with their heights if height is same then the areas are in the proportion of their bases so we have done both the bits so लिहून घ्या and we'll go to the next exercise the third example this is the third example इथे काय दिले पाहूया there is a triangle ABC काय triangle आहे ABC and M is the midpoint of segment AB म्हणजे M जो आहे हा AB चा midpoint आहे midpoint म्हणजे काय सेंटर आहे राइट जर हा M is the midpoint of AB then segment CM is the median of the triangle ABC let us understand this midpoint म्हणजे काय सेंटरला कापलं so midpoint आहे so that means this is equal to this so this is a midpoint what does it mean this means AM or I can like this way length of AM is AM ची length है that is equal to BM so this AM is equal to BM that means the line CM अशी draw केलेली आहे which divides the base AB into two equal segments so that is why the CM is called as median of triangle ABC प्रश्न काय बघा what is the ratio of area of triangle AMC the AMC म्हणजे काय AMC हा AMC triangle so this is the AMC triangle area of AMC triangle divided by area of BMC so this is the BMC so या triangle चा रेशो आपला फॉर्म्युला सेम आहे आपला फॉर्म्युला सेम B1 into H1 divided by B2 into H2 that is base of this one is equal to AM height of this one height आपल्याला काढायची आता या दोन्ही ट्रायंगलचा व्हर्टेक्स काय आहे दोन्ही ट्रायंगलचा व्हर्टेक्स काय आहे कॉमन आहे सो तुम्ही जर बघितलं तर या दोघांची हाईट काय येणार आहे सेम येणार आहे सो if you draw a perpendicular from here on the base right so this is going to be common this is going to be a common so height is common so what we can write down so ln is equal to this one so height h I will say this is h and c I will say d here so into CD divided by base B2 the base काय आहे BM into the याही triangle ची height काय येणार हीच येणार so that is equal to CD because it has got a common vertex जर दोन triangleचा जर base are in collinear and vertex जर common असेल तर height काय असणार आहे same असणार आहे so here AM is equal to BM because it bisects and CD is CD so you'll get the answer 1/1 or you can say areas are equal so I can write down here
I don't know whether you can see. So we can say area of triangle AMC is equal to area of triangle BMC. Because this ratio is, so 1:1. That means ratio of these two triangles is same as the ratio of, that means the area of AMC triangle is equal to area of BMC triangle. So this is how we have proved now. Now we'll go to the next part here, and that is solve examples in your book. Page number 3 वरचा हा example आहे. प्रश्न समजून घेऊया पहिला. ABC हा एक ट्रायंगल दिलेला आहे आणि दुसरा ट्रायंगल आहे DBC ट्रायंगल दिलेला आहे आणि प्रश्न विचारला फाइंड एरिया ऑफ रेशियो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल ABC जो ब्लॅक मध्ये आहे अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DBC याचा विचारला आहे. या फिगर वरून आपल्याला काय कळतं, या दोघांचा बेस काय आहे, सी याचा बेस काय आहे, ABC चा बेस काय आहे, हा BC आहे. This is the base, right? And for DBC ला बेस कोणता आहे, BC आहे. So दोघांचा बेस काय आहे, कॉमन आहे. So here the base is common. So we can write down here, या केस मध्ये काय आहे, base BC is common to both the triangles. Both the triangles. Correct? So, याचा अर्थ काय? So, the ratio of areas will be the ratio of their heights. If the base is common, then the ratio of areas is nothing but the ratio of their heights. So, we can write down ratio of areas is equal to ratio of their corresponding heights. Corresponding heights. बरोबर? So corresponding heights. आता height दिलेली आहे का? So let us go for the height now. ह्याची height दोन्ही ट्रायंगलची height काढू. पहिला ABC. जर BC is the base, then A is the vertex. Then we draw a perpendicular from A on the base BC. या A वरून BC वर काय करू आपण? एक perpendicular draw करू. So this is a height. So this is a H1 and this is a ABCD झाला. याला आपण नाव देऊ. We can write down this as a E. हा ABC ट्रायंगलचा AE काय झाली? हाईट झाली. सिमिलरली DBC ची हाईट काय येणार आहे? आता हा ट्रायंगलचा हा अँगल जास्त आहे. So we will extend this and then we will draw a perpendicular from D on the base. So here we will draw and this is equal to E and this is the height of 2 and that is of triangle DBC. बरोबर आहे ना? ABC ची हाईट काय आहे? H1. DBC ची हाईट आहे H2. बेस काय आहे? दोघांचा कॉमन आहे. So here we can simply write down here. Now since based on this we can write down. So ABC ची corresponding heights महत्वाचा आहे. न्यूमरेटरला ABC आहे. ABC ची हाईट काय आहे? AE. So it will be AE divided by H हाईट काय आहे? DE. ट्रायंगल DBC ची ट्रायंगल DE. आता या बुक मध्ये दिलेला आहे आपल्याला. बुक मध्ये दिलेला आहे AE is equal to 4 and sorry it's a DF. This is point F not E. This is point F. Point F. And DF is given as 6. DF is given as 6. So we can put the value here 4 by 6. So that is equal to 2 by 3. So 2 by 3. So we can say the ratio
is 2:3. So this is the answer. Or this is the answer. So the area of ABC आणि DBC यांचा जो रेशो आहे, that is the ratio of their corresponding height. ही H1 आहे 4 units, H2 आहे 6 units, दोघांचे रेशो घेतला 2:3. याचा अर्थ ABC चा एरिया जर 2 असेल तर DBC चा एरिया किती असणार आहे? 3 असणार आहे. जर ABC चा एरिया 4 असेल तर याचा एरिया 6 असणार आहे. जर ABC चा एरिया जर 10 असेल किंवा 20 असेल तर DBC चा एरिया 30 असणार आहे. So they will be always in the ratio of 2:3. So this is how you have to solve the examples. लिहून घ्या. Then we'll go to the next. We shall see now the example number 2. If you see at the triangles BP, PDC, so point B, PDC are all collinear points. These are called as the collinear points. एका लाइन मध्ये आहेत. And A is the common vertex. A is the common vertex. DC, length DC is given as 6 units and length BC, total BC is given as 15 units. And a question काय विचारला है? What is the question? Find the ratio of area of triangle ABD. ABD to area of triangle ABC. हा मोठा triangle. असा विचार. हा पहिला प्रश्न. दूसरा विचारला है what is the ratio of area of triangle ABD? ABD divided by ADC. असा प्रश्न विचारला. So let us solve this one. एक तर पहिला आपण we can write down here if the DC is 6 centimeter, BC is equal to 15 centimeter. So we can write down here काय लिहू शकतो आपण? So B, P, D and C are collinear points. Right? I will make a line from here. Are collinear points, right? आणि काय आहे? And A काय आहे? And A is a common vertex. Is a common vertex. हा common आहे. तुम्ही triangle ABD घ्या. ABD चा vertex पण Aच आहे. Triangle ABC चा पण vertex काय आहे? A आहे. त्यानंतर ADC, all the triangles चा vertex काय आहे? Aच आहे. And all the bases are collinear vertex, right? याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ AP is going to be the height for all the triangles, right? It means that, right? It implies the height of all the triangles is same. AP is the height. AP is the height for triangle ABC. AP is the height for triangle ABD. AP is the height for triangle ADC. AP is the height for triangle ABP. AP is the height for triangle APC. With सगळ्याला height काय आहे? Common आहे. So it implies the height of all the triangles is same. म्हणजे याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ, so this will be equal to ratio of bases. Ratio of bases. That will be the meaning, right? So ratio of bases होणार, right? So याचाच अर्थ, so ratio of areas is equal to ratio of their heights. No, height is same, ratio of their bases. बरोबर आहे? आता याचा बेस शोधून काढा. ABD चा
6 दिला आहे. टोटल BC किती आहे 15. So BD is equal to how much? So we can write down here BD is equal to 15 minus 6 and that is equal to 9. So this is equal to 9 divided by 15. So we can make it by 3. So 3 by 5 is the ratio of this triangle. Very simple, कारण height काय आहे दोघांची सेम आहे. Second, area of triangle ABD चा बेस काय आहे परत BD चा आहे. Divided by triangle ADC चा बेस आहे DC. So BD ची लेंथ किती काढली आपण 6. Sorry 9. BD ची लेंथ काढली 9. So 9 divided by DC. DC is given as 6. So it is 3 by 2. So that is the answer. So what we learn out of this one कि A हा common vertex आहे. A is a common vertex लक्षात ठेवा. आणि हे सगळ्यांचा बेस जो आहे तो कोलिनियर आहे एका लाईन मध्ये आहे all the points. So in that case ही height AP जी आहे ही काय आहे ही सेम आहे ही कॉमन आहे. So ratio of all the triangles will be only the ratio of their bases. मतलब ह्याचा बेस अपॉन ह्याचा बेस 9 by 15 3 by 5 ह्याचा बेस 9 by 6 3 by 2. So this is how we can calculate the ratios of areas. So our question number 2 आहे and here it is a question number 3 आहे. This is the question number 3. So here we'll go to the question number 3 now. Question number 3 काय सांगते बघा. ABCD is a parallelogram. Parallelogram म्हणजे काय? Parallelogram म्हणजे opposite sides are parallel and equal. Opposite sides are parallel and equal. Right? So this is what. So parallel and equal. Find pairs of triangles having equal area. तर ह्या सगळ्या ज्या हे जे काही इथं ड्रॉ केलेलं आहे ज्यामध्ये भरपूर ट्रायंगल्स आहेत त्यातले ट्रायंगल्स कोणते असे आहेत की ज्यांचा एरिया सेम आहे हे आपल्याला काढायचं. सो थोडं जरा आपण अभ्यास करूया याबाबत की ABCD इज अ पॅरलोग्राम. सो नॅचरली वी कॅन से AB लेंथ AB इज parallel to DC. So this is right. Similarly, BC is parallel to AD. BC is parallel to AD. Two triangles are having equal areas. ऐसा अर्थ काय? ऐसा अर्थ ratio of their areas is 1. See, if I can do triangles having equal areas must have same base and same height. Same. कारण रेशो इक्वल जर असेल तर रेशो काय असला पाहिजे. समजा इफ यू टेक फॉर एक्झाम्पल एरिया ऑफ ट्रायंगल 1 divided by area of triangle 2, if they are equal then this ratio has to be equal to 1/1. Correct? When this is 1/1 then B1 into H1 divided by B2 into H2. So B1 B2 equal पाहिजे, H1 H2 equal पाहिजे, then only the ratio will be equal and then we can say area of triangle 1 is equal to area of triangle 2. अरे कुछ समझ में आ रहा है कि नहीं आ रहा है? दोन ट्रायंगलचे एरिया केव्हा सेम असणार आहेत? त्यांचे बेसिस सेम पाहिजेत आणि त्यांचे हाईट्स इक्वल पाहिजेत. तर त्यांचा रेशो काय येणार इक्वल. आणि जर रेशो इक्वल आहे याचा अर्थ त्यांचे एरियाज सेम आहेत. हे थोडं लिहून घ्या, मी हे रब करणार आहे.
तर आपण आता या ठिकाणी फाइंड करूया की कोणत्या कोणत्या ट्रायंगलला बेस इक्वल आहे आणि हाईट इक्वल आहे. सो फर्स्ट, सो पहिला आपण काय करूया, पहिला आता ही जी DF जी आहे, आता ही लाईन ही पॅरलल आहे. AE and BC are parallel to each other. BC and AD are parallel. म्हणजे हाईट जी आहे D, याला ADF म्हणतो. सो DF पुन्हा कुणाला कॉमन आहे? C. If you take this triangle, so triangle, sorry, I'll take triangle DPC. ट्रायंगल DPC चा बेस काय आहे? बेस आहे, राइट? बेस हा आला PC आणि हाईट काय आहे? DF. सो ट्रायंगल याच्यामध्ये काय आहे? बेस काय आहे? बेस इज इक्वल टू PC and height is equal to DF. या फिगर मध्ये तुम्हाला दुसरं एक कळेल की हा PC जो आहे कॉमन बेस आहे फॉर APC. सो ट्रायंगल APC चा बेस काय आहे? PC चा आहे आणि हाईट काय आहे? हाईट पण DF आहे, बिकॉज परपेंडिक्युलर पाहिजे आपल्याला. इथं जरी काढली तर इट इज द सेम हाईट, सो इट्स हाईट इज DF. सो दिस इज वन पेयर where the areas of these two triangles are same. बरोबर आहे ना? सो हे थोडं रब करतो, हे लिहून घ्या, स्टॉप करून हे रब घेऊन घ्या. सो आपल्याला एक पेयर मिळाली ज्याचा एरिया सेम आहे. So this is a one pair. This is a one pair. तो आणि कोणता आहे बघूया? आणि कोणता ट्रायंगल आहे बघूया. दिलेल्यामध्ये आपल्याला शोधायला आपल्याला. सपोज if you take ABC, अजून एक लाईन काढायची राहिलेली आहे. एक मिनिट, अजून एक लाईन काढायची आहे. एक लाईन अजून मारायची आहे. जर तुम्ही बघितलं तर हा जो DF आहे, हा DF is a height for all the triangles in this one. So we can say ABC जर आपण घेतला ABC, तर ABC मध्ये बेस काय बघा? इन ट्रायंगल ABC बेस काय आहे? बेस इज इक्वल टू BC and height is equal to again DF, perpendicular distance from the vertex ABC. आता BC कॉमन असताना अनेक ट्रायंगल आहे and that is equal to DBC. So triangle DBC. DBC मध्ये काय आहे बघा? DBC. लक्ष द्या याच्याकडे. DB and C. या DBC मध्ये बघितलं तर बेस काय आहे? याचा बेस पण हा BC आहे. बेस इज BC. And height काय आहे? Again DF. So these two triangles are having equal areas. So area of triangle ABC is equal to area of triangle DBC. Similarly, we can write down here area of triangle DPC is equal to area of triangle APC. So we got one more triangle, one more pair of triangle having equal area. आणि कोणता आहे का बघा? आता हा एक झाला, आता हा एक झाला. And anything? हे दोन काढलेले आहेत. ह्याच्यावरचा आणि कोणता पेयर आहे तो तुम्ही होमवर्क म्हणून करा. होमवर्क. Find third pair.
pair of triangles having equal areas. So this is for you. हे दोन मी तुम्हाला दाखवलेले आहेत. यात अजून एक ट्रायंगल आहे ज्याचा एरिया सेम आहे. सो दॅट यू हॅव टू फाइंड आउट. सो तुम्ही मला दाखवून द्या तुम्ही. सो दिस इज फॉर होमवर्क. तर लिहून घ्या आणि लर्न करा. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4 तुमच्या बुक मधला आहे. मगाशी आपण जे एक्झाम्पल सॉल्व केलं त्याचं सिमिलर एक्झाम्पल आहे. तर ABC हा बिगर ट्रायंगल आहे. BP is perpendicular to AC. BP is perpendicular to AC दिलेला आहे. AC लेंथ दिलेली आहे 16. टोटल लेंथ दिलेली आहे AC 16. DC is given as 9. D पासून C पर्यंत दिलेली आहे 9. म्हणजे this is given as 9 and total दिलेली आहे 16. And we have to find out ratios of areas of different triangles. So if you see from here, this BP for triangle ABD, let us go one by one. For triangle ABD, याचा बेस काय आहे? AD. हाइट काय आहे? BP. ट्रायंगल ABC, याचा बेस काय आहे? AC. आणि हाइट काय आहे? BP. करेक्ट. सो BP या दोघांच्या मध्ये हाइट काय झाली? कॉमन. ट्रायंगल BDC, ट्रायंगल BDC याच्यामध्ये हाइट काय आहे? BP. बेस काय आहे? DC. खाली काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगल ABC. परत ABC ट्रायंगल हा मोठा ट्रायंगल घेतला तर तिची पण हाइट किती आहे? BP. बेस किती आहे? AC. म्हणजे हाइट काय आहे? कॉमन. इफ यू टेक ABD BDC आता वर बघितलं आपण हाइट काय आहे दोघांची? कॉमन आहे. सो इथून जर आपण बघितलं तर AP, AD, PD, DC, AC all are collinear. So we can write down. So points A, P, D and C are collinear. दुसरे काय ऑब्झर्व झालं आपल्याला? दुसरं आपल्याला ऑब्झर्व झालं all the triangles have common height. आता जर कॉमन हाइट जर असेल तर आपला नियम काय आहे? सो रेशियोज ऑफ areas will be equal to ratio of their corresponding heights. बरोबर आहे ना? If the bases are common, sorry, corresponding bases, not heights. Height is common. Corresponding bases. Height common है, so ratio मध्ये कुठला घ्यायचा आहे? Base चा घ्यायचा आहे. So let us do one by one. ABD मध्ये A, B आणि D मध्ये बेस आहे AD. AD काय आहे? बेस आहे. आणि ABC मध्ये बेस काय आहे? AC. आता AD दिलाय का आपल्याला? AD दिलेला नाहीये. कारण 16 आणि 9 दिलेला आहे. सो AD किती मिळणार आपल्याला? सो we'll get the AD. How much AD will get? So AD is 16 minus 9. So that is equal to 16 minus 9. AC is equal to 16. So we'll get here 9 get is 7 by 16. That is the area. 7 by 16. Second, triangle BDC. Triangle BDC. याच्यामधला बेस काय आला? DC. Divided by ABC मधला बेस काय आहे? AC. DC काय आला? DC दिलेला 9 divided by AC दिलेला 16. So 9 by 16. तिसरा ABD मध्ये बेस काय आला? AD divided by BDC
BC. Height काय आहे? Height is common, so we are taking ratios of only bases. ED आपल्याला what टाकलाय 7, DC आपल्याला दिलेला आहे 9, so it's a 7/9. So we got the answers. So the rule is same. The rule is same. If heights are common, same ratio of bases. If the base is common, ratio of heights. फक्त आपल्याला या जॉमेट्री मध्ये आपल्याला आयडेंटिफाय करता यायला पाहिजे कोणत्या ट्रायंगलचा बेस सेम आहे कोणत्या ट्रायंगलचा हाईट सेम आहे that we should be able to understand. So हे लिहून घ्या and now there is a homework for you. Practice set. Homework. Practice set 1.1 and page number 5. This is a page number 5. It's all kara. So we are ending here with the first part of it, ratios of triangles.